नमस्कार सर्व विद्यार्थी आणि सर्वांचं करंट अफेअर्स मराठी टीम आपला आणि माझ्या भाषेतील सर्व एज्युकेशनल YouTube चॅनल स्वातंत्र्य दिवसाच्या 15 ऑगस्ट 2026 नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। या ठिकाणी आपण 2026 मध्ये 80व्या क्रमांकाचा इंडिपेंडन्स डे आपण सेलिब्रेट करत आहोत। इंडिपेंडन्स डे 2026 150वे वर्ष आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। वंदे मातरम या सॉन्गचं ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि वंदे मातरम या ठिकाणी फर्स्ट टाइम या ठिकाणी लाल किल्ल्यावरती गायलं जाणार आहे, ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। अ स्पेशल ट्रिब्यूट टू 150 इयर्स ऑफ द नॅशनल सॉन्ग वंदे मातरम, ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। क्लियर? आता या ठिकाणी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया। काय होता प्रश्न? अमेरिकेमध्ये झालेल्या अंडर 20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे, पर्याय क्रमांक बी, एकूण या ठिकाणी 3 पदके जिंकलेली आहेत। लक्षात घ्या, याच्याबद्दल काही डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे। हे 3 पदके कोणी जिंकली? तर सुरुवातीला लिहून घ्या, अमेरिकेतील ओरेगॉन राज्यातील युजिन या ठिकाणी झालेल्या जागतिक 20 म्हणजे अंडर 20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने एकूण 3 पदके जिंकली। या 3 मध्ये 2 रौप्य पदक आहे आणि 1 कांस्य पदक आहे, बरोबर। 2 रौप्य पदक कोणी जिंकलं? तर आशिव यादव यांनी भालाफेकमध्ये, तर बसंत कुमार मेघवाल यांनी उंच उडीमध्ये, आणि 1 कांस्य पदक कोणी जिंकलं? तर शाह नवाज खान यांनी लांब उडी या खेळाच्या प्रकारामध्ये। अशा प्रकारे या ठिकाणी 3 मेडल जिंकलेले आहेत, 2 रौप्य पदक, 1 कांस्य पदक। क्लियर? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला। टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील। सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा। एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा। प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 15 ऑगस्ट 2026 रोजी भारत देशाचा कितवा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करीत आहोत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपल्या प्यारा भारताचा आपण या ठिकाणी 2026 मध्ये 80व्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस म्हणून आपण साजरा करतो। कधी कधी कन्फ्युजन होतं, 79 क्रमांक आहे, 80 क्रमांक आहे की 81 क्रमांक आहे? लक्षात घ्या बाळांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। यानुसार स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण झालेली आहेत। मग आपण या ठिकाणी 80व्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत, याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका, ठीक आहे। या ठिकाणी या स्वातंत्र्य दिवसानिमित्त या ठिकाणी मी तुम्हाला काही ऑफर दिली आहे। जानेवारी ते डिसेंबर 2025 ची जी काही पीडीएफ होती ती 99 रुपयाला होती, आणि जानेवारी 2026 ते जून 2026 ही देखील पीडीएफ 99 रुपये होती, बरोबर। दोघांची मिळून किंमत किती होती? तर 200 रुपये होती। फक्त आजच्या दिवशी या दोन्ही पीडीएफची किंमत या ठिकाणी फक्त 99 रुपये असणार आहे। तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत काय करायचं आहे? 96 730 58 600 हा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करून घ्या। हा QR कोड स्कॅन करा, QR कोड स्कॅन करून 99 रुपयाचं पेमेंट करा, आणि या ठिकाणी व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा। तुम्हाला दोन्हीही पीडीएफ 99 रुपयामध्ये या ठिकाणी दिल्या जातील। लक्षात घ्या, डायरेक्ट नंबरला या ठिकाणी पेमेंट करू नका, फोन पे गुगल पे बंद आहे। तुम्हाला फक्त QR कोड स्कॅन करून पेमेंट करायचं आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। पेमेंट फक्त QR कोडलाच करायचं आहे, ठीक आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा। अंशुमन धुमाल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि विचारला जाणार। 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सायकलिस्ट आहे, सायकल स्वार आहे, बरोबर। अंशुमन धुमाल, बरोबर, असं या खेळाडूचं नाव आहे, आपल्या महाराष्ट्रातील आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। काय केलं यांनी? तर लक्षात घ्या, हे जे काही UCI इव्हेंट झाली होती डेन्मार्क या देशामध्ये, त्याच्यामध्ये आपल्या इंडियन पॅरा सायकलिस्टने एकूण 12 पदके जिंकली। या 12 मध्ये 2 सुवर्ण आहेत, 5 रौप्य आहेत, 5 कांस्य आहेत, बरोबर का नाही? तर या ठिकाणी आंध्र प्रदेशच्या अर्शद शेखने 6 वैयक्तिक पदके जिंकली आहेत, त्याच्यामध्ये 4 या ठिकाणी वेगळे पदक आहेत आणि 2 सुवर्ण पदक आहेत, आणि अशा प्रकारे 6 वैयक्तिक पदके जिंकून भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून स्थान मिळवले। 2 नंबरला आहेत गुजरातचे 17 वर्षीय सायकलपटू विश्व वसानी यांनी 4 कांस्य पदके जिंकले, आणि या ठिकाणी 3 नंबरला आहेत आपल्या महाराष्ट्राचे 16 वर्षीय सायकलपटू अंशुमन धुमाळ यांनी या ठिकाणी धुरळा केलेला आहे, 2 रौप्य पदके जिंकलेत, ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे। क्लियर? टोटल 12 पदके जिंकली आहेत इंडियन पॅरा सायकलिस्टने डेन्मार्कमध्ये UCI पॅरास्पोर्ट या ठिकाणी, बरोबर। या 12 मेडलमध्ये 2 सुवर्ण आहेत, 5 रौप्य आहेत, 5 कांस्य आहेत, ठीक आहे, कन्फ्युजन होऊ देऊ नका। पुढचा प्रश्न, आशियातील पहिली वाळवंटी थीम असलेली नाईट सफारी कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। एशियाज फर्स्ट डेझर्ट थीम्ड ड्राईव्ह थ्रू नाईट सफारी
कमिंग टू गुजरात. बरोबर. तर गुजरात या ठिकाणी आशियातील पहिली वाळवंटी थीम असलेली नाईट सफारी या राज्याच्या अंतर्गत सुरू होणार आहे. प्रश्न आहे एखाद्या प्रथम घटनेबद्दल. तर बाकीच्या प्रथम घटनांवरती आपण एकदा नजर टाकूया. भारताची पहिली राष्ट्रीय AI आणि डिजिटल जल शिखर परिषद बेंगलोरमध्ये. भारताचा पहिला भूऔष्णिक प्रकल्प लद्दाखमध्ये. भारताचा पहिला 8 पदरी बोगदा कोणत्या व्याघ्र प्रकल्पाखाली? तर मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प. कमेंट करून सांगा मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? भारताच्या पहिल्या ऑफशोअर विमानतळाला कोणत्या राज्यामध्ये मान्यता? तर महाराष्ट्रामध्ये. पहिले शासकीय AI युनिव्हर्सिटी कोठे ओपन करण्यात आली? तर बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी. पहिले AI सक्षम पक्षी अभयारण्य ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य महाराष्ट्रामध्ये. तर आशियातील पहिली वाळवंटी थीम असलेली नाईट सफारी या ठिकाणी सुरू होणार आहे गुजरात राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, झांबिया देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, न्यायमूर्ती आभा नायर पटेल असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? आभा नायर पटेल असं त्यांचं नाव आहे. झांबिया देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. लक्षात घ्या. प्रश्न आहे एखाद्या नियुक्त झालेल्या पहिल्या महिलाबद्दल. तर बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रथम म्हणजे काय महिला या ठिकाणी चर्चेमध्ये आल्या त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी भारतातील पहिली महिला हॉकी प्रशिक्षक प्रीतम राणी सिवाच. रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवण्याची पात्रता भारतातील सैन्यातील पहिल्या महिला अधिकाऱ्याला मिळाली आहे कॅप्टन हंसजा शर्मा यांना. फिफा विश्वचषक 2026 चे वार्तांकन करणारी भारतातील एकमेव महिला छायाचित्रकार गीतिका तालुकदार. लष्कर प्रमुखांच्या सहाय्यक ADC पदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी शिवानी सेहरावत. कोरिया मास्टर्सचे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू अस्मिता चाहिला. माफ करा, चालिहा. बरोबर, चाहिला नाही, चालिहा. पहिल्या भारतीय महिला फायटर कॉम्बॅट लीडर भावना कांत. आणि झॅम्बिया देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत आभा नायर पटेल. आणि इग्नाइट अकॅडमीबद्दल मला थोडंसं सांगायचं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, स्वातंत्र्य दिवसानिमित्त इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवरती या ठिकाणी 15% या ठिकाणी डिस्काउंट त्यांनी दिलेला आहे. ही जी काही ऑफर आहे ती 16 ऑगस्ट 2026 पर्यंत असणार आहे. तुम्हाला जो पण कोर्स घ्यायचा आहे तो कोर्स तुम्हाला घेताना या ठिकाणी कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे INDIA इंडिया. आणि यांच्या सर्व बॅचेस या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये दिलेले आहेत. ॲप्लिकेशन लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने ऑगस्ट 2026 मध्ये फॉर द फर्स्ट टाइम पहिल्यांदाच आपल्या राज्य वन्यजीव मंडळामध्ये 2 आदिवासी प्रतिनिधींचा समावेश केलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. या उपक्रमाचा उद्देश स्थानिक पारंपरिक ज्ञानाला वन व्यवस्थापनामध्ये समाकलित करणे आणि मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी मदत करणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे. आणि दुसरा पॉइंट, आता मंडळामध्ये मन्नन समाजाचे रमण राजा मन्नन आणि निलुंबूरच्या चोला नाईकन समाजाशी संबंधित संशोधक विनोद या दोघांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. तर पर्याय क्रमांक ए, केरळ राज्य सरकारने पहिल्यांदाच आपल्या राज्य वन्यजीव मंडळामध्ये 2 आदिवासी प्रतिनिधींचा समावेश केलेला आहे. केरळ. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री VD सतीसन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. राजधानी तिरुवनंतपुरम. 6 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान, इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार, सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्वाचे धरण, इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, आंद्रास बाका असं या ठिकाणी एका राष्ट्रपतीचं नाव आहे. तर यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती झालेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हंगरी नावाचा देश आहे. कोणता? तर हंगरी नावाचा देश आहे. त्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती झालेली आहे. आंद्रास बाका असं त्यांचं नाव आहे. प्रश्न आहे एखाद्या देशाच्या राष्ट्रपतीबद्दल. तर 2026 मध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन या ठिकाणी अध्यक्ष निवडण्यात आले आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. गयानाच्या आहेत मोहम्मद इरफान अली. सेसेलच्या आहेत पॅट्रिक हर्मिनी. बोलिव्हियाच्या आहेत रॉड्रिगो पाज. आयर्लंडच्या आहेत कॅथरीन कॉनोली. टांझानियाच्या आहेत विमलू चेंबा. व्हेनेझुएलाच्या आहेत डेल्सी रॉड्रिग्ज. इराकच्या आहेत निजार अहमदी. बेनिनच्या आहेत रोमुआल्ड वडाग्नी. युगांडाच्या आहेत योवेरी मुसेवेनी. कोलंबियाच्या आहेत अबेलार्डो डेला एस्प्रिएला. आणि हंगरीच्या आहेत आंद्रास बाका. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, अलीकडेच कोणत्या राज्याने पोलीस शहीदांच्या कुटुंबियांसाठी TG वीर
पोर्टल सुरू केलेलं आहे. TG याच्यावरून तुम्ही एक ट्रिक सांगतो, TG तेलंगणा असे तुम्ही लक्षात ठेवू शकता. पर्याय क्रमांक C तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे एकच व्यासपीठ असणार आहे ज्या ठिकाणी आर्थिक सहाय्य, अनुकंपा नियुक्ती आणि गृहनिर्माण भूखंड वाटपासाठी तक्रारीची नोंद करण्यात येणार आहे या वन प्लॅटफॉर्म मध्ये, ज्याचं नाव आहे TG वीर पोर्टल, जे सुरू करण्यात आलं आहे तेलंगणामध्ये. तेलंगणा स्थापना 2 जून 2014 मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राज्यपाल शिवप्रताप शुक्ला, राजधानी हैदराबाद. 2 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी, महावीर हरिणा आणि 2 महत्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. 60 मीटर उंच असलेले लॉंग मार्क 7A हे प्रक्षेपण यान कोणत्या देशाचे बिलॉंग करतं? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B चीन या देशाचं आहे. या ठिकाणी हे 60 मीटर उंच असलेले लॉंग मार्च 7A प्रक्षेपण यान, याचा मुख्य वापर कशासाठी होणार आहे? तर पेलोड भूस्थिर हस्तांतरण कक्षेमध्ये पोहोचवणे या उद्देशाने याचा या ठिकाणी वापर होणार आहे. याची उंची मीटरमध्ये विचारली तर जवळपास 60.13 मीटर, त्यालाच कन्वर्ट जर फुटामध्ये केलं तर 197 फूट. क्लिअर. प्रक्षेपण स्थळ कोणतं आहे? तर हैनान बेटावरील वेनचांग अवकाश प्रक्षेपण स्थळ या ठिकाणाहून हे या ठिकाणी लॉन्च होणार आहे. कोणत्या देशाला बिलॉंग करतं? चीन. अध्यक्ष शी जिनपिंग, राजधानी बीजिंग, चलन रेनमिनबी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप 2026 डिव्हिजन A चं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A ओडिसा या टीमने मध्य प्रदेश या टीमचा पराभव करत 16व्या क्रमांकाच्या हॉकी इंडिया ज्युनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप 2026 डिव्हिजन A चं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, नॅशनल क्लायमेट स्टॅक इनोव्हेशन चॅलेंज मध्ये कोणत्या कंपनीने 15 लाख रुपयाचे प्रथम पारितोषिक या ठिकाणी जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक D सॅच्युअर एनालिटिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 15 लाखाचं प्रथम पारितोषिक जिंकलेलं आहे. काय विषय होता? तर हवामान बदलाशी मुकाबला करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील लवचिकता वाढवण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा हा अशा प्रकारचा विषय होता. त्याच्यासाठी या ठिकाणी या कंपनीने 15 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक या ठिकाणी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच कद्र F हे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डेव्हलप केलं आहे, विकसित केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक C इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जाता जाता इराण बद्दल चर्चा करून जाऊया. अध्यक्ष आहेत मसूद पेजेशकियान, राजधानी आहे तेहरान, चलन वापरलं जातं इराणी रियाल आणि भाषा वापरली जाते पर्शियन. पाहूया शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. ग्लोबल साऊथ फिल्म फेस्टिवलची पहिली आवृत्ती कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B फॉर आपला भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इंडिया टू होस्ट फर्स्ट ग्लोबल साऊथ फिल्म फेस्टिवल इन 2027 हे या गोष्टीबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, ब्रिक्स महासागर व ध्रुवीय विज्ञान कार्यगटाची 8वी मीटिंग बैठक कोठे झालेली आहे? चेन्नई, गोवा, कोची की दिल्ली? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर.